शहरामध्ये आय-टी आपल्याकडे इकडं. त्यामुळे असं वाटतं, की शहरातले लोकं जास्त हुशार. मी जेव्हा गावागावात गेलेलो आहे आजपर्यंत, तर मी पाहिलंय, की तिकडच्या स्त्रियाही खूप हुशार आहे. त्यांच्याकडेही खूप स्किल आहे. तर असे काही स्त्रिया तुमच्याकडे आजपर्यंत आल्या आहे का, की तुम्हाला असं वाटलं, की "अरे यार, हिने काय बनवलंय? किती सुंदर बनवते." आणि तुम्ही त्यांना शिकवल्यानंतर. तर त्याही व्यक्तींना ही गोष्ट शिकता येईल. असे अनुभव तर भरपूर आहेत. काय आहे, प्रत्येकाला एक सिटीचं अट्रॅक्शन असतं किंवा शहरामध्येच हे घडतं. पण आजकाल असं राहिलेलं नाहीये. ॲक्चुअली गावाकडचे खूप छान ते वापरतात, यूज करतात, शिकतात आणि शिकून पण त्याचा बिझनेसही खूप छान करतात. मी असे स्टुडंट म्हणेल, हं. की जिचा प्रश्न पहिले तेच होता. मी राहते एवढ्या म्हणजे अशा खेड्यात गावात. राहते, गावात राहते आणि अगदी माझ्या आजूबाजूला जास्त काही नाहीये. तर मला हे शिकता येईल का? आणि पहिली गोष्ट शिकलं तर मी ह्याचं करणार काय? कारण माझा एरिया तसा नाहीये. पण मीच असं म्हणते, की आजकाल एरियावरती राहिलेलं नाहीये. हं. तुमचं सोशल मीडिया एवढं वास्ट आहे, तुम्ही एखाद्या गावातूनही काही करू शकता. त्यांनी असंच विचारलं, की "मग तुम्ही सांगा म्हणजे कसं हे करणार मी? जरी मी शिकले, माझी इच्छा आहे म्हणून मी शिकले, तर मला पुढं कसं त्याला नेता येईल? मी ॲज अ बिझनेस म्हणून याचा कसा वापर करता येईल?" हं. किंवा तर तिने खूप छान केलं. तिने शिकलंही कारण तिच्याकडे मटेरियल नव्हतं. आपण मटेरियल पाठवलं. अजूनही पाठवते. म्हणजे जसं तिला ऑर्डर येतात, जसं होतं तसं मटेरियल पाठवते. ती काय करते मग सिटीमध्ये जे काम करतायत, जे हे करतायत त्यांच्याकडून ऑर्डर्स घेते. तिथं स्वतः ऑर्डर बनवते आणि पाठवून देते. आणि असं करत-करत आता काय झालंय, आता त्याच्या गावातही सगळीकडे माहिती झालंय. तर गावातले लोकही ऑर्डर द्यायला लागलेत किंवा गावातल्या लोकांनी ॲक्चुअली हे थोडं आधीवर पसरत चाललेलं आहे. तुम्ही जर म्हणाल ना, तर गावातही सिटीत सगळीकडे पसरत चाललेलं आहे आणि गावातील लोकही खूप छान वापरतात मेन म्हणजे आणि त्यांनाही पाहिजेल आहे. बरोबर आहे. एक तर त्यात गरज पण जास्त आहे, असं मी म्हणेन. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.